1969 मध्ये? हो 1969ला अंडरग्राऊंडचा मेट्रो प्रोजेक्ट आहे हा. ओके. नहीं सिर्फ हम दोनों मिले हैं। मैं और किताब शादी करके मियाँ बीवी हुए। BSCचा इतिहास जसा हे तुम्ही बघितलं हे सगळं म्युझियम, तसाच BSCला एक वेगळा इतिहास आहे. ओके. त्याच्यामध्ये हसरत जयपुरी आहेत होते, हो 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 हो, जॉनी वॉकर होते. हो, सुनील दत्त असे बरेच नट होते. माझ्यासारखा एक चांगला नट आहे. जी आमची कला आहे, एखादा गायक असेल, एखादा स्पोर्ट्समन असेल, क्रिकेटर असेल किंवा कबड्डीपटू असेल, तर त्यासाठी BST बरंच काही करते त्यांच्यासाठी. त्या कर्मचाऱ्यांना संधी देते आपले कलागुण वृद्धिंगत करण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं भटक्या सीड या चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपली भटकंती अर्थातच BST म्युझियममध्येच आहे. त्याचा भाग 2ला आपण सुरुवात करूया. चला मित्रांनो, खूप काही एक्सप्लोअर करूया. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला खूप काही गोष्टी ह्यामध्ये नव्यांनी कळतील, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. सो मित्रांनो, इतका वेळ घेऊन इतक्या काही गोष्टी एक्सप्लोअर केल्यात ना, खरंच म्हणजे बघण्याची क्युरियोसिटी अजून डबल वाढत चालली आहे की अजून काय. मित्रांनो, हे आपले ओबरा हॉटेल वगैरे, हे नरिमन पॉईंट आहे. ते आपली डबल डेकर आहे जी आपली BST चालायची. ते आपलं विधान भवन आहे. हे अप्रतिम असं मिनेचर बनवलं आहे साऊथ मुंबईतील एका भागाचं. ते आपलं स्टेडियम आहेत. आणि हे आपलं मरीन लाईन्स आहे जे मित्रांनो तुम्ही पाहू शकता. ही आपली गिरगाव चौपाटी आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. ही गिरगाव चौपाटी आपली. हे विल्सन कॉलेज आहे आणि हा रस्ता गेला आहे मलबार हिलकडे. आणि ते साऊथ मुंबईतील एक छोटे छोटे ठिकाणं आहेत जे आपल्याला दिसत आहेत. ते बघा, ते सेफी हॉस्पिटल एक आहे. तुम्ही पाहू शकता. हे साऊथ मुंबईतील ठिकाणं आहेत, बिल्डिंग्स आहेत. त्याचंसुद्धा मिनेचर बनवलं आहे मित्रांनो. किती अप्रतिम केलेली गोष्ट आहे आणि किती कलेने केलेली गोष्ट ही आहे, ही आपल्याला पाहायला भेटते. आजचा दिवस खरंच सार्थकी झाला आहे. तुम्ही गलोगली फिरू शकता मित्रांनो तुम्ही, आणि मुंबईचा मिनेचर एक अनुभव घेऊ शकता. हे ऑल ऑटोग्राफिक तिकीट यंत्र आहेत. हे तिकीट यंत्र आहेत मित्रांनो आपले, जे आपले बेस्टचे कर्मचारी आपल्या सेवेमध्ये यूज करायचे. हे तिकीट पंचिंग मशीन आहे. हे बॅच आहेत, हे बॅचेस आहेत. त्यांच्या डेझिग्नेशननुसार हे बॅचेस आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. पुरातन लाकडी तिकीट बॉक्स. हे लाकडी तिकीट बॉक्स आहे मित्रांनो, बघा तुम्ही किती कूल आहे. आणि हे TIM मेजर तिकीट यंत्र आहे. काय टेक्निकली गोष्टी होत्या पूर्वी. हे तिकीट्स आहेत छोट्या मोठ्या. आणि हे गो मुंबई कार्ड. अरे यार, शाळेची आठवण आली या कार्डला बघून. हे मी यूज करायचो, गो मुंबई कार्ड पूर्वी. हे ड्रायमॅक्स बालाजी तिकीट यंत्र आहे, जे आतासुद्धा तेही सुद्धा इतिहास जमा झालेला आहे. आणि आता मी सध्या वापरत असलेलं हे आपलं चलो कार्ड मुंबई आहे. आता सध्या माझं हेच तिकीट आहे आणि हेच माझा प्रवास सुखकर करतो. कामावर जाता येता, घरी जाता येता, कुठेही ऑल मुंबई मी जाऊ शकतो मित्रांनो या कार्डद्वारे.
आणि हे उपक्रम फक्त आणि फक्त बेस्टनी मला दिलेले आहेत. त्यासाठी बेस्टचे मी खूप खूप आभार. तुम्ही अजूनसुद्धा BHTने प्रवास करता का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा अनुभवसुद्धा सांगा बेस्टचा. 90 वर्षापूर्वीचा पंखा पुन्हा बेस्टच्या सेवेत. हा एक जुना असा पंखा आहे. ॲक्च्युली सरांनी सांगितलं की कोणत्याही याला हात लावू नका, कारण आता हे खूप जुन्या गोष्टी आहेत, तर त्यामुळे ते बंद पडतात कधी कधी. मग ते रिपेअर होणं थोडं मुश्किल होतं. नाही तर आपण ते पाहिलं असतं हे नेमकं काय आहे. पण हे जुनं असं जुनी अशी एक गोष्ट आहे जे आपण आता पाहू शकतो. हे काही बेस्टचे आपले उपकरण आहेत. खूप जुने उपकरण आहेत. त्यांचं हे सगळं ठेवलेलं आहे इथे. हे तुम्ही पाहू शकता. नेमकं काय आहे त्याच्याबद्दल सखोल माहिती नाही आहे, पण पाहायला खूप भारी वाटतं आहे. हे स्टॅम्प्स आहेत आय थिंक. हां, छोटा टेलिफोनचा एक मिनिएचर आहे आणि हे सुद्धा टेलिफोन्स आहेत. ती एक छोटी आपली BHTची मगाशी तुम्हाला बोललो ना जल वाहतूक ती आहे. मोठी तिथे आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे आपले लेटर बॉक्स, टाईप रायटिंग, हा विषय सगळा इंजिनियरचा विषय आहे. पहिल्या याच्यातलं काही माहीत नाही आहे, पण तुम्ही पाहू शकता. हे मगाशी आपण बोललो त्याप्रमाणे डॅमलेअरचे भाग आहेत, अवशेष आहेत त्या बसचे, जे आपण पाहू शकतो इथे. मित्रांनो, हे आपले BHTचे मेन टॅप टेलिफोन बॉक्स आहे. समजा काही इश्यूज आला किंवा काही इमर्जन्सी आली तर इथून तुम्ही आपल्या डेपोला कॉल करू शकता. असं हे इमर्जन्सीसाठी ठेवलेलं टेलिफोन बॉक्स आहे. मित्रांनो, बेस्ट फक्त आपल्याला प्रवासासाठीच आणि बसेससाठीच सेवा नाही दिली आपल्याला. त्यांनी इलेक्ट्रिसिटीची सुद्धा सेवा आपल्याला पुरवली आहे. जे साऊथ मुंबईमध्ये व इतर भागात राहतील त्यांना माहिती असेल, जुनी लोक आहेत त्यांनासुद्धाही माहिती आहे की बेस्टची आपली विद्युत सेवासुद्धा आपण वापरली आहे. तर त्याच्याबद्दल आपण थोडं आता बघूया इथे इतिहास. इथे त्यांचे मीटर्स आहेत, ते तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही पाहू शकता आता 1917मधला हा पहिला BHTचा मीटर आहे. नंतर 1925मधला हा मीटर आहे. एवढे जुने हे मीटर्स आहेत मित्रांनो. हे अजूनसुद्धा इथे आपल्या या संग्रहालयामध्ये आहेत. 1972 प्रत्येक मीटरचं एक वर्ष आहे, त्यानुसार हे मीटर्स आहेत. जे पुढे अपडेट होत गेले त्यानुसार हे मीटर्स आहेत. सगळ्यात पहिला महत्त्वाचा म्हणजे हा 1907मधला मीटर आहे मित्रांनो. पहिला मीटर असेल आय थिंक सो. हॉलिंगवूड इंग्लंड, यूज ऑन DC पॉवर फॉर BHT इलेक्ट्रिक ट्रॅम. हे ट्रॅमसाठी यूज गेलेला मीटर आहे हा, तुम्ही पाहू शकता. आणि DC पॉवरचा होता. DC तर डायरेक्ट करंट. हे आता मीटर्स आहेत. हे आता आपल्या जेन्सीनी पाहिलेले मीटर्स आहेत, पण ते लहान होते तेव्हा, त्यांनी पाहिलं नसेल. हे आत्तापर्यंतचे मीटर्स आहेत. 2006, 8, 9 हे मीटर्स आहेत. हे जुने आहेत अजून. 2002 हे बघा, 7, 1980मधले मीटर आहेत. हे 94मधले हे असे काही मीटर्स आहेत मित्रांनो. कुणी साऊथ मुंबईमध्ये राहिलं असेल ना, तर त्याला हा विषय खूप जवळचा आहे, कारण आपण बदलत्या काळानुसार बदलते स्ट्रीट लॅम्प्स पाहत आलो आहे. तर मित्रांनो, आता जे मी कलेक्शन पाहतो आहे ते एकदम भन्नाट आहे. जे साऊथ मुंबईवाले असतील त्यांना तर नक्कीच आवडेल, एवढं नक्की आहे. आणि त्यांची जुन्या आठवणीसुद्धा ताज्या होतील. या तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. हे स्ट्रीट लॅम्प्स आहेत
जे त्या काळामध्ये यूज केले जायचे हे तुम्ही पाहू शकता. अजूनसुद्धा हे इंग्रजांच्या काळातले स्ट्रीट लॅम्प्स आहेत. हे बघा, हे ब्रॉकवेल्स लॅम्प होल्डर आहे. गॅस लॅटर्न आहेत. इयर 1862 ते 1950पर्यंत असा इतिहास आहे मित्रांनो या लॅम्पचा. किती जड आणि किती ह्यूज आहे. त्यानंतर ही एक आपलं कंदील आला आहे. ही एक आपली एक लाईट होती. त्यानंतर EXD लाईटिंग एक्सप्लोजन प्रूफ वेल गॅस लाईटिंग. गॅस लाईटिंगचा एक प्रकार होता. त्यानंतर आल्या माझ्या बालपणीतली तर मी ही लाईट पाहिली मोस्ट ऑफ BSTचे जेव्हा लॅम्प असायचे तेव्हा. ही एक पाहिली आहे. देन ही एक पाहिली आहे मी स्ट्रीट लॅम्प्स, जुने स्ट्रीट लॅम्प्स. ठीक आहे. आणि त्यानंतर ही म्युन्सिपल पार्क लाईट असायचे. ही TF लॅटेन ही एक होती. आणि हे आताचे LED आलेत जे 2001 नंतर आलेले आहेत. हे आताचे LED लाईट्स आहेत. हे तर तुम्हाला लाईट्स माहितीच आहेत. हे जुने काही अवशेष आहेत लाईट्सचे, ते तुम्ही पाहू शकता. हे कसे लाईट्स होत्या. किती गोष्टी जपून ठेवल्यात BSTने यार, सिरियसली. हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. डिस्ट्रीब्युशन वर्कशॉप 2012मधलं आहे. हे तुम्ही जागोजागी मुंबईत पाहिलं असेल. हे जे डबे असतात हे काय आहे नेमकं ते, हे अशा गोष्टी असतात BSTच्या. मित्रांनो, तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार आहे ना जी रेअरली आपल्याला लोकांना माहिती आहे. प्रत्येक वेळी आपण BSTला खूप तक्रार करतो की काय करतात, खोदकाम करतात किंवा काय, पण त्याच्यामागे काय रिझन असतो हे आपल्याला आपले लाडके दादा सांगतीलच. नाव सांगा. KD गायकवाड. ओके. हा जो प्रोजेक्ट आहे ओके. हा फार जुना प्रोजेक्ट आहे. ओके. 1969चा प्रोजेक्ट आहे. आणि हा बेस्टमध्ये आमचे पाटणकर साहेब होते, त्यांनी हा प्रोजेक्ट हातात घेतलेला ओके करायसाठी. अंडरग्राऊंड मेट्रोचा प्रोजेक्ट आहे 1969मध्ये. हो, 1969ला अंडरग्राऊंडचा मेट्रो प्रोजेक्ट आहे हा. ओके. यासाठी 500 करोडचा पण निधी आलेला बाहेरून. अच्छा. आणि काही जॅपनीज इंजिनियर लोक पण आलेले. म्हणजे आत्ताचा प्रोजेक्ट काहीच नाही आहे. 1969 म्हणजे जवळजवळ 50 वर्ष प्रोजेक्ट प्रयत्न चाललेला होता मुंबईमध्ये. कारण BSTला काय दिलेला, कारण BSTकडे सप्लाय डिपार्टमेंट पण असल्यामुळे केबल खालनं कसे गेलेले आहेत, पुढे टर्न मारलेले फक्त आणि फक्त BSTकडे होते. हो, त्यामुळे दिलेला. पण दुर्दैवाने 71ला इंडिया पाकिस्तान युद्ध झालं. त्यानंतर प्लेग आला, दुष्काळ पडला. तो प्रोजेक्ट अपुरा राहून गेला. कारण लोकांना सुखसुविधा हॉस्पिटलमध्ये म्हणजे ते एका प्रकारे तो विषयच डायव्हर्ट झाला दुसरीकडे. कारण लोक जसं आता कोरोना आला किंवा काय आला त्यामध्ये लोक त्यामध्येच हे गेला आणि तो प्रोजेक्ट कुठेतरी हरवून गेला त्यामध्येच. ओके. आणि मग त्यानंतर हे सगळ्या गोष्टी आहेत का, हे म्हणजे कसं खोदकाम करतात त्याबद्दलचं सगळं मॉडेल्स आहे. प्लेट आहे. ओके ओके ओके. पब्लिकला जायला यायला त्रास नको व्हायला. आता पत्रे लावलेले आहेत ना. हां. त्यावेळी लोकांना प्लेटी होत्या. म्हणजे हा प्रयत्न झालेला होता का तेव्हा पण? छोटा प्रयत्न झाला. आमच्याकडे डायग्राम आहे कुठून कसे काय रूट होणार होते. हो. सायनपर्यंत येणार होते, त्या साईडने माहीमपर्यंत येणार होते. अच्छा. म्हणजे साऊथ मुंबईमध्ये ती लाईन चालू होता तो प्रोजेक्ट. त्यानंतर काम कसं होणार होतं ह्याच्याबद्दलचं हे सविस्तर आहे. आता किती टेक्नॉलॉजी आली तरी 50 वर्षाआधी BSTने सुद्धा हा प्रयत्न केलेला होता, पण दुर्दैवाने आपल्याकडे हे नाही झालं. आतापर्यंत मेट्रो आपल्याकडे झाली असती. मित्रांनो, पाहिलात तुम्ही हे सगळं प्रत्येक स्टेज. धन्यवाद दादा. प्रत्येक स्टेजनुसार हे असं करणार होते. आणि त्यानंतर सगळ्या गोष्टीचा सगळं झाल्यानंतर ह्याचा आउटपुट हा असा होता जे आपल्याला मेट्रो ट्रेन त्या काळात मित्रांनो भेटणार होती. 1969मध्ये मेट्रो ट्रेन झाली असती BST मार्फत. पण दुर्दैव्य दुसरं काही नाही. आज BSTच्या द्वारे जर मेट्रो झाली असती तर आज BST कुठे असते. मित्रांनो, आपले बेस्टचे कर्मचारी अरुण माने हे एक आपले ॲक्टर आहेत. ॲक्च्युली मी यांना आता फोटो काढायला बोललेलो आणि त्यानंतर आमच्या बोलण्यामध्ये आम्हाला कळलं हे एक स्ट्रगलिंग ॲक्टर आहे, थिएटर वगैरे करतात
आणि खाली तुमचे नाटकं वगैरे होतात? आपल्या नाटकाची खाली तालीम सुरू आहे. म्हणजे माकडाच्या ती शॅम्पेन, ज्याचं म्हणजे अनुवादित आहे लंगूर के हात में अंगूर. नाटकाची खाली तालीम आहे. तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला कळेल की BSCचा इतिहास जसा हे तुम्ही बघितलं हे सगळं म्युझियम, तसाच BSCला एक वेगळा इतिहास आहे. त्याच्यामध्ये हसरत जयपुरी आहेत होते, हो. जॉनी वॉकर होते, हो. सुनील दत्त, असे बरेच नट होते. माझ्यासारखा एक चांगला नट आहे. खरंच खूप शुभेच्छा आणि खूप भेटून बरं वाटलं. मी सुद्धा एक स्ट्रगलर ॲक्टर आहे सर. चालेल, या ना खाली बघा. नक्की आता येतो. कोणत्या फ्लोअरला आहे? खाली आलात की तुम्हाला मी दाखवतो. चालेल पक्का. ओके सर. यस सर. चलो बाय. इतिहास खूप दांडगा आहे आपल्या BSTचा. आणि खरंच तुम्ही कितीही प्रायव्हेट गाड्या वापरा, काही वापरा, पण बेस्ट आहे हे तर नक्की आहे. आणि त्यांनी प्रत्येक वेळी हे आपल्याला अनुभव करून दिलेला आहे. बेस्टच आहे. आणि तुम्ही आता जेव्हा याल इकडे पास्ट बघाल, पूर्ण काय गोष्टींच्या कलेक्शन्स आहेत किंवा काय, तर तुम्ही स्वतः हरवून जाल इतकं नक्की आहे. आणि आपण प्रयत्न करूया की BST सदैव आपल्या सेवेत राहील, यासाठी आपण BSTने प्रवास करूया मित्रांनो. हे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. प्रायव्हेट गाड्या, सिटी फ्लो गाड्या ह्यांना आता टाळून टाका. रिक्षा सगळं जाऊ दे. BSTने प्रवास करा मित्रांनो. सुखकर प्रवास आहे, कन्व्हेन्शियल आहे एकदम. कधीही कुठेही जाऊ शकतो आपण, गलोगली जाऊ शकतो. कितीही मेट्रो झाल्या, काय झाल्या तरी काही फरक पडत नाही. BSTचा प्रवास हा बेस्ट प्रवास आहे मित्रांनो. मगाशीच आपल्याला माने सर जे भेटले, अभिनयाबद्दल बोललेले, तर त्यांची इथे तालीम चालू आहे 2nd फ्लोअरवरती. सो त्यांनी मला इन्व्हाइट केलेलं तालीम बघण्यासाठी. तर आपण आता तालीम बघायला जाऊया. नहीं, सिर्फ हंगर मिले। मैं और किताब शादी करके मियाँ बीवी हुए, और तुम्हें लगता है ये सब वेस्ट ऑफ टाइम है? तो वैसा भी नहीं है। और तुम्हें लगता है कि ये सब हाँ, देखो रामप्रीत, मुझे लेट नहीं करना चाहिए, ये मैं भी समझती हूँ, लेकिन तुम्हें अगर लगता है कि ये सब मैं जानबूझ के कर रही हूँ तो वैसा नहीं है। तुम्हें लगता है कि ये सब वेस्ट ऑफ टाइम है। उस किताब के अल्फाज मेरे मुंह पे मत थे, वो बेवकूफ है। टाइम सेव करके मैं क्या उठाने वाला? मुझे तकलीफ इस बात की नहीं होती कि टाइम वेस्ट हुआ है, तकलीफ इस बात की होती है कि तुम मुझे हवा में लटकाए रखते। नमस्कार मित्रांनो, मी आता आपले BST कर्मचारी जे आहेत त्यांच्यासोबत एक मुलाखत घेत आहे. जे BST सर्व्हिस फक्त आपल्याला ट्रान्सपोर्टेशन आणि इलेक्ट्रिसिटीची सेवा देतेच, पण त्यासोबत आपल्या कर्मचाऱ्यांचे जे कला जोपासण्याचा सुद्धा एक छोटा प्रयत्न करते. छोटा नाही, मोठा बोलू शकतो मी, खूपच मोठा प्रयत्न. कारण जॉब आणि हॉबीज या दोन्ही गोष्टी मोस्ट ऑफ फॉलो नाही होत आपल्याकडून सुद्धा. तर आपण भेटूया आपले कर्मचारी BSTचे. नमस्कार दादा. नमस्कार. तर काय सांगू इच्छिता, तुमचं नाव काय? मी संविद नांदलस्कर. बेस्ट उपक्रमामध्ये मी ट्रॅफिक डिपार्टमेंटला आहे. ओके. आणि BST फक्त कर्मचाऱ्यांना BSTसाठी काम करावं लागतंच. आम्ही काम तर करतोच, पण कामासोबत जी आमची कला आहे, एखादा गायक असेल, एखादा स्पोर्ट्समन असेल, क्रिकेटर असेल किंवा कबड्डीपटू असेल, तर त्यासाठी BST बरंच काही करते. त्यांच्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना संधी देते आपले कलागुण वृद्धिंगत करण्यासाठी. तसं आमचं हे बेस्ट कला क्रीडा मंडळ जे आहे, त्यात विविध आम्ही एकांकिका करतो, नाटकं करतो, एकपात्री स्पर्धा असते. तर आताच आमचं एक मॅकबेथ हे नाटक फायनलला आलं आहे. आणि त्याचप्रमाणे आता आम्ही हिंदी नाटकाचा एक प्रयोग करतो आहे राज्य नाट्य स्पर्धेमध्ये. तर त्यानिमित्ताने आता इथे रिहर्सल्स चालू आहेत आणि त्याचा प्रयोग 12 तारखेला आहे. कर्मचारी प्रयोग, लंगूर के हात में अंगूर असं हिंदी नाटकाचं नाव आहे ते. आणि 15 तारखेला
त्याचा राज्य नाट्य स्पर्धेचा प्रयोग असेल. आणि फायनल प्रयोग 15 तारखेला. हो, फायनल प्रयोग आहे तो. तुम्ही नक्की भेट द्या. आणि पण आता बघूया तालीम घेत आहेत त्याला, त्यानुसार आपण बघतोच आहे. मी इथे पाहू शकतो. उगाच बेस्टला बेस्ट नाही म्हणत, हे आता तुम्हाला कळलं असेल. जसं प्रवाशांचं, जसं आपल्या जनतेची काळजी घेते, तसंच आपल्या कर्मचाऱ्यांची सुद्धा काळजी घेणारी अशी एकमेव ऑर्गनायझेशन आहे, ती म्हणजे बेस्ट. सो मित्रांनो, खूप काही पाहिलं ना आज आपण. खरंच खूप प्राऊड फील होतं आहे की BST सारखी ऑर्गनायझेशन आपल्या सेवेत आहे मुंबईत. आणि खूप गूढ असा आणि खूप भव्य असा इतिहास आहे आपल्या BSTचा. आणि ती खरंच इतिहास जमा होऊ नये आणि आपल्या सेवेत नेहमी राहावी, यासाठी आपण पण छोटा मोठा एक प्रयत्न करूया आणि BSTला नक्कीच सपोर्ट करूया मित्रांनो. तो मित्रांनो, तुम्हाला आता माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तुम्हाला काय काय ह्यातनं शिकायला भेटलं हे सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटतील. सो मित्रांनो, भेटू आता आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. आणि भटक्या सीटची भटकंती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला ह्या संदर्भात अजून कुठल्या ठिकाणाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये तुम्ही सजेस्ट करू शकता, सांगू शकता. माझी इंस्टाग्राम ID सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोडलेली आहे, तिथेसुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. सो मित्रांनो, भेटू आता आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.